पुरंदर सध्याचे आपण हे दृश्य पाहतोय थेट नाशिकमधली दृश्य आहे। नाशिकमध्ये सुद्धा शोभायात्रा निघालेली आहे आणि या शोभायात्रेमध्ये अनेक जण मराठमोळा वेश परिधान करत सहभागी झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत या ठिकाणी शंखवादन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतरच आता ही शोभायात्रा जी आहे ती निघालेली आहे। नाशिकचं वादन हे संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध असल्याचं आपण ऐकलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर आज नाशिकमध्ये भव्य अशी शोभायात्रा निघणार आहे। नववर्षाचा जल्लोष जो आहे तो नाशिकमध्ये सुद्धा साजरा केला जात असल्याचं आपण पाहू शकतो। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर आपण बघितलं यावेळेस नवीन वर्षाचा जल्लोष नाशिकमध्ये बघायला मिळतोय। या सर्व महिलांनी फेटे घातले असल्याचं बघायला मिळतंय। नऊवारी साडी नेसलेली आहे, मराठमोळा वेश जो आहे तो परिधान केला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व जण या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। वादन केलं जातंय, लेझिमचा सुद्धा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे, लेझिमचं वादन करण्यात आलेलं आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर सर्वांनी भगवे फेटे घातलेले आहेत आणि मराठमोळी संस्कृती जपण्याचा, हिंदू संस्कृती जपण्याचा संपूर्ण पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे।